डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर फर्स्ट पेपर दुसरा महाराष्ट्राचे शासन व राजकारण या पेपर मधील पहिला जो प्रकरण आहे आपला महाराष्ट्र राज्याची निर्मिती, याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी व महाराष्ट्र राज्य निर्मिती याच्यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र चळवळ विशद करा. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व खानदेश मिळून आज महाराष्ट्र राज्य बनले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात जी एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली व ज्या घटनेभोवतीच महाराष्ट्राचे सारे राजकारण समाजकारण केंद्रित झाले, ती घटना म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होय. भाषावर प्रांत रचनेची सुतावच ब्रिटिश काळात करण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात भाषावर प्रांत रचना झाली पाहिजे असे या मागणीचे स्वरूप होते. नंतरच्या काळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठीचा लढा अत्यंत जोरदारपणे लढला गेला. त्यात 106 लोक हुतात्मा झाले. हजारो लोकांना तुरुंगवास घडला. हजारोंना लाठ्या काट्यांचा मार सहन करावा लागला. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या कामगार शेतकऱ्यांनी हुतात्मे पत्करले त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत त्यांचे स्मारक उभारले गेले आहे. ते हुतात्मा चौक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे अपूर्व त्याग, बलिदान व संघर्षाची रोमांचकारी कहाणी आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या भाषावर प्रांत रचनेच्या नकारातून हे आंदोलन उभे राहिले. अखेर सरकार विरुद्ध जनता अशा दीर्घ संघर्षातून शेवटी जनता विजयी झाली व 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. भाषावर प्रांत रचना याची सुताव स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच झाले होते. ब्रिटिश काळातच प्रशासनाच्या सोयीसाठी भौगोलिक सलगतेच्या तत्वावर भारतीय प्रांताची विभागणी करण्यात आली. तत्कालीन मुंबई प्रांतात मराठी, गुजराती, कन्नड भाषिक प्रदेश समाविष्ट केलेला होता. तसेच हैदराबाद संस्थानात मराठी, तेलुगू, कन्नड भाषिक प्रदेश होता. तर मध्य प्रांतात मराठी, हिंदी भाषिक प्रदेश समाविष्ट केला गेला होता. तसेच हैदराबाद संस्थानात मराठी, तेलुगू, कन्नड भाषिक प्रदेश होता. तर मध्य प्रांतात मराठी, हिंदी भाषिक प्रदेश समाविष्ट केला गेला होता. अशा बहुभाषिक राज्य रचनेमुळे मराठी भाषिक लोक मुंबई, हैदराबाद व मध्य प्रांत या 3 राज्यात विभागले गेले होते. हीच बाब इतर भाषिक लोकांची होती. त्यामुळे सर्वच भाषिकात ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष होता. त्यातून देशभर एक भाषिक राज्याची मागणी पुढे आली. काँग्रेसची भाषावर प्रांत रचनेची मागणी इसवी सन 1905 साली बंगालची फाळणी केली गेली. त्यावेळी इंडियन नॅशनल काँग्रेसने या फाळणीला विरोध केला व भाषावर प्रांत रचनेचा पुरस्कार केला. भाषावर प्रांत रचनेसाठी साहित्य संमेलन सुद्धा आवाज उठविला. साहित्य संमेलन इसवी सन 1937, सन 1938, सन 1939, सन 1945 मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक लेखक, विचारवंत, साहित्यकारांनी सुद्धा मराठी भाषिक राज्याची मागणी केली. यात नची केळकर, दत्तो तुळजापूरकर, केशव ठाकरे, शंकर शेंडे, विनोबा भावे यांनी सुद्धा भाषिक राज्याची मागणी केलेली होती. त्याचबरोबर विविध असे करार झाले. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा अकोला करार. नागपूर आणि वराड भागातील मराठी भाषिक नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पाठपुरावा करण्यासाठी 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला करार केला. या करारानुसार संयुक्त महाराष्ट्र हा वेगळा प्रांत निर्माण करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भाषावर प्रांत रचना निर्माण व्हावे यासाठी वेगवेगळ्या आयोगाचे गठन करण्यात आले. त्याच्यामध्ये पहिला आयोग राज्य पुनर्रचना आयोग. भाषावर प्रांत रचनेला काँग्रेस सदस्यांचा विरोध होता. यात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, राजगोपालचारी इत्यादी नेत्यांचा समावेश होता. परंतु केंद्रीय नेतेगणावर दबाव वाढत असल्याने दिनांक 17 जून 1948 ला माजी न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांत आयोगाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती दार आयोगाने 10 डिसेंबर 1948 रोजी अहवाल सादर केला. या अहवालात सध्याच्या परिस्थितीत भाषावर प्रांत रचना स्वीकारणे देशाचे हिताचे नाही असा निष्कर्ष दार आयोगाने काढला. त्याच्यानंतर JVP समिती मराठी जनतेला स्वतंत्र महाराष्ट्र प्रांत पाहिजे असेल तर तो यथावकाश होईल, परंतु त्यात मुंबईचा समावेश असणार नाही. आंध्रचे स्वतंत्र राज्य करता येईल, पण त्यात मद्रासचा समावेश असणार नाही. JVP समितीच्या अहवालात भाषावर प्रांत रचनेच्या पुरस्कर्त्याने करारावर विरोध केला. 1953 रोजी आंध्र प्रदेशातील तेलुगू चळवळीचे प्रवक्ते श्री पोटू रामल्लू यांनी प्रांतिक उपोषण सुरू केले आणि 58 दिवसाच्या उपवासानंतर त्यांचे निधन झाले. त्याच्यानंतर फाजल अली कमिशन 10 ऑक्टोबर 1945 रोजी
फाजल अली कमिशनने आपला अहवाल प्रसिद्ध केला. फाजल अली कमिशनने संपूर्ण भारतात एक भाषिक राज्याची शिफारस केली, मात्र त्याला महाराष्ट्र अपवाद ठरला. मराठी गुजराती भाषिकांचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची शिफारस या कमिशनने सुचवली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आग डोंब उसळला. त्रिराज्य योजना 9 नोव्हेंबर 1955 या जे त्रिराज्य योजना होत्या किंवा जे आयोग होते, या आयोगाला विरोध करण्यासाठी अनेक संघटना चळवळीने पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये भाषावर प्रांत रचनेसाठी संयुक्त कामगार संघटनेची निर्धार परिषद 5 नोव्हेंबर 1955 मध्ये भरवण्यात आली. महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात भाषिक राज्यासाठी किंवा महाराष्ट्र निर्मितीसाठी आंदोलन झाले. त्या आंदोलनात 106 लोकांनी हुतात्म्य पत्कारले आणि अशा प्रकारे भयानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेवटी पार्लमेंटमध्ये महाराष्ट्र निर्मितीसाठी विधेयक पास करण्यात आले. लोकसभा व राज्यसभेमध्ये गंभीर चर्चा झाली. 9 ते 13 एप्रिल 1960 हे 5 दिवस चिकित्सा समितीचे कामकाज चालले. 14 एप्रिल 1960 रोजी चिकित्सा समितीचा अहवाल दोन्ही सभागृहापुढे सादर करण्यात आला. 21 एप्रिल रोजी लोकसभेत व दिनांक 23 एप्रिल रोजी राज्यसभेत महाराष्ट्र विधेयक निर्मितीचा विधेयक बिल संमत केले गेले व भारताच्या नकाशावर नवे महाराष्ट्र राज्य झळकले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मित्रांनो, अतिशय संघर्षमय परिस्थितीमधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करून जे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी जे काही आंदोलनं करण्यात आली होती, त्या आंदोलनाला यश निर्माण होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या ठिकाणी माहिती सांगण्यात येईल. मित्रांनो, धन्यवाद.